मित्रांनो, तुम्हाला अजय आणि अतुल यांची स्टोरी माहिती आहे का? काळीज हे माझ तुला दिलं मी आंधळ. त्यांच्याकडे स्वतःची वाद्य नव्हती, संगीताचं कोणतंही शिक्षण नव्हतं. आज त्यांनी हॉलिवूडमध्ये जाऊन मराठी गाणी रेकॉर्ड केली आहेत. हे आहेत अजय आणि अतुल, म्युझिक मॅजिशियन्स. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अजय अतुल यांची ही स्टोरी खूप इन्स्पायरिंग आहे. पुण्याच्या राजगुरुनगरचे हे दोन भाऊ अजय आणि अतुल गोगावले. खिशात दमडी नाही, पण स्वप्न मात्र आभाळा एवढी. वडिलांच्या नोकरीमुळे गावोगाव फिरले, पण जिथे गेले तिथे त्यांच्या कानात फक्त संगीत वाजत होतं. संगीताचा फॉर्मल क्लास लावला नाही, तर एकलव्यासारखं ऐकून ऐकून संगीत शिकलं. कुठून कसं चांदणं. सुरुवातीला जाहिरातींच्या जिंगल्स केल्या, पण खरं सांगा, विश्वविनायक आणि कोंबडी पळाली या गाण्यांनी आपल्याला पहिल्यांदा वेड लावलं की नाही? कोंबडी पळाली. मग आला नटरंग, ज्यासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला. आणि सैराटबद्दल तर काय बोलायचं. अमेरिकेच्या सोनी स्टुडिओत जाऊन 80 वादकांसोबत सिम्फनी रेकॉर्ड करणारे हे पहिले भारतीय, म्हणजे विषयच हार्ड आहे बॉस. बॉलिवूडमध्ये चिकनी चमेलीपासून अभी मुझमे कहीपर्यंत त्यांनी सिद्ध केलं की टॅलेंट असेल तर भाषेचं बंधन नसतं. अजयचा तो पहाडी आवाज आणि अतुलची ती मास्टर माइंड चाल, एकदम नादच खुळा. हुर मनी मिलनाची शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं याचं जिवंत उदाहरण म्हणजे अजय अतुल. तुम्हाला अजय अतुलची स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ कोणाचा पाहिजे हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच कडक स्टोरीजसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.